प्रिय भाई बहनों, आज की रोटी की अर्धदेशी व्यक्तियों के लिए येशू ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 14 डिसेंबर 2024 शनिवार. तुमच्या जीवनाचे ध्येय काय आहे? पण मी एक गोष्ट करतो, मागे असलेल्या गोष्टी विसरून आणि पुढे असलेल्या गोष्टीकडे पोहोचून मी ख्रिस्त येशूमध्ये देवाचे वरच्या पाचारण्याच्या बक्षिसासाठी ध्येयाकडे झोपवतो. फिलिप्पियर 3 अध्याय 13 आणि 14 वचन. तुमच्या जीवनात एक उद्देश, ध्येय आणि एक तत्व असले पाहिजे. आपण या ऐकिक जीवनातून एकदाच जातो आणि आपण दिवस आणि महिने वाया घालवू नये. एक तमिळ म्हण आहे की ज्या पाण्याने पुराचे दरवाजे ओलांडले आहेत ते कधीही परत येत नाहीत. एका विद्वानाने एकदा निरीक्षण केले होते की हेतू नसलेल्या जीवन म्हणजे पथ्याशिवाय पत्र. आज आपण अनेकांना आपले जीवन कोणत्याही उद्देशाशिवाय किंवा प्रेरणेविना जगताना पाहतो. ते वाऱ्याच्या वेगवेगळ्या दिशेने वाहून गेलेल्या ढगांसारखे आहेत. तरुणांमध्ये फारसे नाही उत्साह आणि दृढ निश्चयाने समुद्र भविष्याकडे पाहण्यास सक्षम आहेत. मी शालेय विद्यार्थी असताना जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी आमच्या शाळेला भेट दिली आणि त्यांनी आमच्या वर्गातील मुलांना जीवनातील महत्त्वाकांक्षेबद्दल विचारले. एक मुलगा उभा राहिला आणि म्हणाला, त्याला डॉक्टर व्हायचे आहे. दुसऱ्याने सांगितले की त्याला इंजिनियर व्हायचे आहे. वकील, शिक्षक, पोलीस अधिकारी, लष्कर शिपाई असा उल्लेख करणारे इतरही बरेच जण होते. पण एक विशिष्ट विद्यार्थी उठला आणि म्हणाला, मला बस ड्रायव्हर व्हायचे आहे, जेणेकरून मी समोर राहून इतरांना गंतव्यस्थानाकडे नेऊ शकेन. त्या प्रतिसादाने अधिकारी खुश झाले. आज जर तुम्ही आध्यात्मिक आस्तिकांना त्यांचे जीवनातील त्याबद्दल विचारले तर ते म्हणतील, सार्वकालिक जीवन मिळवणे, स्वर्गात पोहोचणे किंवा दिवसासाठी एक पराक्रमी सेवा करणे. राजा डेव्हिडची मनात एक इच्छा आणि ध्येय होते. निश्चित चांगुलपणा आणि दया माझे आयुष्यभर माझ्या मागे राहतील आणि मी सदैव परमेश्वराच्या मंदिरात राहीन. स्तोत्र 23 अध्याय 6 वचन. जर कोणी मला माझ्या जीवनाची त्याबद्दल विचारले तर मी म्हणेन की मला येशूसारखे बनायचे आहे. मला प्रभू येशूची वैशिष्ट्ये धारण करायची आहेत आणि त्यांची वारसा द्यायची आहे. त्यांचे प्रेम, त्यांची पवित्रता, त्यांची नम्रता आणि त्यांची प्रार्थना जीवनाने मला मनापासून स्पर्श केला आहे आणि तेच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे. देवाचे मुलांनो, प्रभू येशूसारखे बनण्याची आणि बदलण्याची तुमची हृदयाची इच्छा असू द्या. पुढील ध्यानासाठी श्लोक. प्रियजनो, आता आपण देवाची मुले आहोत आणि आपण काय असू हे अद्याप उघड झाले नाही. परंतु आपल्याला माहीत आहे की जेव्हा तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ, कारण आपण त्याला जसे आहे तसे पाहू. पहिली योहाना 3 अध्याय 2 वचन. दिवसासाठी बायबल वाचन. सकाळी जोएल 1 अध्याय से 3 अध्याय. संध्याकाळी प्रकटीकरण 5 अध्याय. धन्यवाद.